हॅलो फ्रेंड्स, आपलं या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. मित्रांनो, हुकुमाची राणी ही हा मालिकेचा भाग आज खूपच इंटरेस्टिंग होता. तर आता इंद्रा हॉस्पिटलमध्ये असतो. तिथे इंद्राची भेट अनुप्रिया या व्यक्तीशी होते. तर अनुप्रिया इंद्राला बोलते की समजतंय मला की तुमच्या बायकोवरती तुमचं किती प्रेम आहे. खरंच खूप हुशार आहे तुमची बायको. तर आता इंद्रा अनुप्रियाला म्हणतो की चला ना, तुम्हालाही तिच्याशी समोरासमोर भेट करून देतो. अनुप्रिया इंद्रासोबत जाते व राणीला भेटून खूपच खुश होते. त्या तिघांच्याही छान गप्पा रंगतात व अनुप्रिया त्यांच्या नात्याबद्दल खूप भारी बोलते. जगाआधी आपल्या माणसांचा मनाचा विचार करावा व सकाळीच काळजीने हात हातात घेतला होता ना. आता दोघे सुखाने संसार करा. आता तिथून अनुप्रिया निघून जाते व आता इकडे चिकूला हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. तिचा ॲक्सिडेंट झालेला आहे हे त्या दोघांना कळतं. संपूर्ण महाडी कुटुंब ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभा थांबलेलं असतं. राणी बोलते, काय आत्ता सगळं सुरळीत चालू होतं तर आता हे काय नवीनच. तर इंद्रा डॉक्टरांकडे जायला निघतो. डॉक्टरही चालत येत असतात. तेव्हा राणीही इंद्रा मागे जाते व इंद्रा डॉक्टरांना विचारतो, चिकू कशी आहे आता डॉक्टर? बरी आहे ना ती? तिला काही झालं नाही ना? तर डॉक्टर बोलतात, सॉरी, आम्ही तिला वाचवू शकलो नाही. हे ऐकून सर्वांवरती दुःखाचा डोंगरच कोसळतो. आबा आणि मालतीला तर खूपच मोठा धक्का बसतो. मालती तर खाली बसूनच रडायला लागते व आता इकडे अजू विक्रांत व उर्मिलाला फोन करून सांगतो की आता चिकूचा जीव पूर्णपणे गेलेला आहे. ते मोठमोठ्याने हसायला लागतात. त्यांचा आनंद गगनात मावत नसतो व आता इकडे दोघेही हॉस्पिटलमध्ये येऊन नाटके करायला लागतात. खोटं खोटं रडू लागतात. चिकूसोबत असं कसं काय झालं, का झालं, कोणी केलं असेल असं विचारू लागतात व डोळ्यातून खोटे अश्रू गाळतात. आबांनी तर चिकूच्या लग्नाची स्वप्ने पाहिली होती. काय लग्नाची स्वप्न पाहिली व आता तिलाच आपल्या खांद्यावरून असं न्यावं लागेल असं मी कधीही विचार केलेला नव्हता. आता इंद्राही त्याच्या रूममध्ये येऊन खूप मोठमोठ्याने रडायला लागलेला असतो. तर राणी इंद्राला बोलते की तुम्हीच असे रडलात तर मालती आईंवरती व आबांवरती काय, त्यांना कोण सावरेल? इंद्रा बोलतो, चिकूच्या जाण्यानं मीच स्वतःला सावरू शकत नाहीये तर त्यांना काय सावरू. इंद्रा राणीच्या गळ्यात पडून रडू लागतो. राणी बोलते, चिकूने तिच्या लग्नाची खूप स्वप्ने पाहिली होती. मी कशी नटणार, साडी कोणती घालणार हे सगळं तिने मला सांगितलं होतं. राणी बोलते, सर, चिकू आपल्या मधून गेलेली आहे पण आपल्या विचारातून नाही, आठवणीतून नाही. तर इकडे आबा तिच्या फोटोपुढे शांत बसलेले असतात. आबांपाशी राणीची आई व बुवा दोघेही आलेले असतात. त्यांचं सांत्वन करत असतात. विक्रांत पोलिसांना सांगतो. तिथे पोलीस आलेले असतात चौकशीसाठी. आता इथे कुणाचीही चौकशीची मनस्थिती नाहीये, तुम्ही आता इथून निघून जा. तेवढ्यात राणी बोलते, इन्स्पेक्टर साहेब थांबा आणि या केसची तुम्ही चौकशी करायला. पोलीस म्हणतात, चौकशी तर आम्ही करणारच आहेत. तर तिथून सध्या पोलीस निघून जातात. आता विक्रांत व उर्मिला जाम घाबरतात. आता आपल्याला पुढील भागामध्ये विक्रांत जाम चिडलेला दिसतो. मित्रांनो, पुढील भाग पाहायला खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.